नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 या तुमच्या साताऱ्यातील हक्काच्या व्यासपीठावर. श्रोते हो, गेले 10-12 दिवस आपण आपल्या साताऱ्यामध्ये 1 ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या 99व्या अर्थात शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एक मुलाखतींची मालिका सादर करतोय, जिचं नाव आहे जागर साहित्य प्रेमींचा. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडं माननीय श्रीयुत सचिन सावंत सर, कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी सातारा, आणि माननीय श्री तुषार महामुलकर सर, सदस्य मावळा फाउंडेशन सातारा, यांचे दोघंही पदाधिकारी आज आपल्या हिंदवी रेडिओच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत. मी त्या दोघांचंही हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. श्रोते हो, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी सातारा आणि मावळा फाउंडेशन सातारा हे दोघंही या साताऱ्यामध्ये जे साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित केलं जातं आहे, या संमेलनाचे आयोजक म्हणून या दोन्ही संस्था कार्यरत आहेत. या दोन्ही संस्थांनी अतिशय जिद्दीनं प्रवास करून हे संपूर्ण संमेलन आता त्या संमेलनाला पूर्ण रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याची प्रचिती तुम्हाला 1 ते 4 जानेवारी या कालावधीपासून मिळेल. परंतु निश्चितच हजारो लोकांचा सहभाग, लाखो लोकांच्या भेटी या संमेलनाला होत असताना कुठल्याही प्रकारची कोणत्याही संघाची किंवा कोणत्याही रसिकाची किंवा साहित्यप्रेमींची अडचण त्यामध्ये होऊ नये याची पूर्ण दक्षता या दोन्ही संस्था घेत आहेत. मला प्रामुख्यानं या दोघांशी आज बोलण्याचं कारण हेच आहे की या संमेलनाचं आयोजन केलं जातं आहे साताऱ्यामध्ये. हे संमेलन इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही, कारण यापूर्वीचं साताऱ्यामध्ये झालेलं संमेलन हे साधारणपणानं 33 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि ज्याला योगायोग म्हणजे माननीय स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते आणि आज त्यांचे चिरंजीव माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. तर अशा अतिशय उत्तम योगायोग जुळलेल्या संमेलनामध्ये साताऱ्याला हे संमेलन मिळावं यासाठी काय काय प्रयत्न झाले आणि केव्हापासून आपण मागणी ही लावून धरलेली होती, याबद्दल सचिन सावंत सर तुम्ही बोला आणि महामुलकर सर तुम्ही बोललात तरी चालतंय. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी गेली 13 वर्ष विनोद कुलकर्णी यांच्या माध्यमातून आम्हाला संमेलन मिळावं याकरिता प्रचंड मागणी करत आहोत. त्याचं फळ आम्हाला मिळायला जवळजवळ 13 वर्षे लागली. बरोबर. आणि ते आता 2026ला सत्यात उतरतंय, त्याचा आम्हाला पूर्ण आनंद आहे. वा वा वा. मुळातच साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना हीच खरं अखिल भारतीय संमेलन साताऱ्यात व्हावं त्या हेतूनच ह्या शाखेची आपण स्थापना केली होती. बरोबर. शाखेची स्थापना आपले शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी सर यांनी केली होती आणि त्यांनी गेले 12-13 वर्ष कंटिन्यू अव्याहतपणे सातारा संमेलन कसं होईल यासाठी प्रयत्न करत होते, वेळोवेळी मागणी करत होते. त्यांच्या मागणीला आपले नामदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांचाही पाठिंबा होता की आपण सातारा संमेलन करू असं दोघांनी नेहमी ठरवलं होतं आणि ते आज प्रत्यक्षात संमेलन येत्या 4 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्याची आता आपल्याला सर्वांना अनुभूती मिळणार. बरोबर बरोबर. फार महत्प्रयासानं संमेलन मिळतं, कारण अनेक वेळेला अनेक मोठमोठी शहरं सुद्धा
हो. सातारा हे निमशहरी म्हणू आपण, खरं आहे. पण अनेक मोठमोठी शहरं सुद्धा यासाठी प्रयत्नशील असतात आणि शतकाच्या उंबरठ्यावर असणारं संमेलन आपल्याला प्रामुख्यानं मिळालं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मिळाला. त्याच्यानंतरचं पहिलं अधिकृत संमेलन राज्यातलं संमेलन. महाराष्ट्र राज्यातलं संमेलन हे साताऱ्यात साताऱ्यात होतंय. होतंय. ही आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन या दोन्ही संस्थांचं सातारकरांच्या वतीनं मी आपल्या हिंदवी रेडिओवरून मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद. की तुमच्या केलेल्या प्रयत्नाला आज कुठंतरी यश आलेलं दिसतंय. मला पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ज्याची शाखा शाहूपुरी आहे, तर त्या शाखेची माहिती आपल्याला पाहिजे आणि त्याचबरोबरीनं मावळा फाउंडेशनबद्दलची माहिती मामुलकर साहेब आपल्याला सांगतील. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे मान्य विनोद कुलकर्णी सर. अध्यक्ष आता नुकतेच झालेले आहेत नंदकुमार सावंत. ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले कार्याध्यक्ष आहेत, तर विक्रम पाटील हे उपाध्यक्ष आहेत. तसेच प्रमुख कार्यवाह अजित साळुंके सर आहेत. कार्यवाह संजय माने आहेत. तसेच सचिन सावंत हे कोषाध्यक्ष आहेत. किशोर बेडक्याळ हे सदस्य आहेत. डॉक्टर उमेश करंबेळकर सदस्य आहेत. वजीर नदाब, आर डी पाटील, अमर बेंद्रे, ज्योती कुलकर्णी, अश्विनी जठार, डॉक्टर राजेंद्र माने हे सर्व सदस्य म्हणून आहेत. म्हणजे हे सदस्य म्हणजे मार्गदर्शक, थोडक्यात मार्गदर्शक सल्लागार या पद्धतीनं आहेत. आणि या शाखेची स्थापना नक्की केव्हा झाली, त्यानंतर काय काय उपक्रम आपण घेतले याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. पण थोडं मावळा फाउंडेशनबद्दल आपण बोलूया. मावळा फाउंडेशनची स्थापना साधारण 3 वर्षापूर्वी संस्थेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मावळा फाउंडेशनची स्थापना केली. मावळा फाउंडेशनचा मुख्य हेतूच हा आपला आहे की स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज जे साताराचे निर्माते होते, यांनी सातारा शहर वसवलं, त्या शाहू महाराजांच्या कार्य काही झाकळलेलं आहे. म्हणजे तेवढासा प्रकाश त्या कार्यावर त्यांच्या पडलेला नाही की एकमेव राजा की जे नाटकेपासून कटकेपर्यंत त्यांचं साम्राज्य होतं. बरोबर. अशा राजा थोडा प्रसिद्धीपासून किंवा प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा त्याचं कार्य लोकांपर्यंत तेवढं पोहोचलं नव्हतं. बरोबर. तर ते पोहोचवणे हा मुख्य हेतू या मावळा फाउंडेशनचा आहे. त्याचबरोबर सातारा शहरामध्ये साहित्यिक सामाजिक उपक्रम घेणं, गड किल्ल्यांचं संवर्धन करणं, किल्ल्यांची स्वच्छता करणं, शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार काही सुरू करणं आणि एकूणच सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेणं आणि साताऱ्यात एक चांगली चळवळ करणं आणि शाहू महाराजांची जी जयंती आणि पुण्यतिथी असती ही मोठ्या प्रमाणात साजरी करून त्यांचे कार्य सर्वांना जगाला पोचवायचं हा मुख्य हेतू ठेवून विनोद कुलकर्णी साहेबांनी या मावळा फाउंडेशनची स्थापना केली आणि गेली 3 वर्ष आम्ही त्याच्यात सातत्याने प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून आता आपण संमेलनाचे आयोजक मावळा फाउंडेशन आहे आणि शाहूपुरी शाखा मसापची या दोन्ही शाखा आपण एकत्र येऊन हे संमेलन आता करतोय. वा वा. मुळामध्ये मावळा हे जे नाव आहे याच्यावरूनच एक धडाडी आणि जिद्दी जी मावळ्याची आपल्याला परंपरा माहिती आहे त्या जिद्दीनच एवढा मोठा संमेलनाचा घाट घातला जातोय आणि तो यशस्वीपणे निभावला जाणार याबद्दल कुणाच्याही मनात शंका असणार नाही. हा संमेलन आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात करायच्या विचारात आहोत की कारण संमेलन मोठं करण्यामागचा हेतूच आहे की 12 कोटी मराठी लोकांचा हा महाउत्सव आहे. बरोबर. तर तो त्या दणक्यातच झाला पाहिजे. तो किरकोळीत छोटं काही नाही, कारण मराठी संपूर्ण देशातल्या जगातल्या मराठी भाषिकांचा हा महाउत्सव आहे. तर तो त्या पद्धतीनंच व्हावा अशी आमच्या संस्थापकांची काय भूमिका आहे. त्याच पद्धतीनं आपण त्याचं सर्व आयोजन केलेलं आहे. बरोबर. हे संमेलनाला आवर्जून सगळ्यांनी यावंच आणि ते आल्यानंतर सर्वांना ते पाहायला मिळणार आहे की किती दिव्य भव्य प्रमाणात आपण सर्वच पातळीवर म्हणजे फक्त दिखावा नाही तर त्याच्याबरोबर गुणवत्तेलाही आपण प्राधान्य देऊन सगळ्या प्रकारे ते संमेलन कसं यशस्वी होईल याकडे लक्ष देतो. बरोबर बरोबर. आतापर्यंत ज्यांच्या बरोबर आपल्या रेडिओवरून आपण चर्चा केल्या, गप्पा मारल्या, त्याच्यामध्ये लोकांनी सांगितलं की आता समजा कवी कट्टासारखा उपक्रम आहे, प्रकाशन कट्टासारखा उपक्रम आहे किंवा गझल कट्टासारखा उपक्रम आहे की याला केवळ महाराष्ट्र राज्यच नव्हे तर राज्याच्या बाहेरून एवढंच नव्हे भारत देशाच्या बाहेरून ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतो त्या सगळ्यांचा प्रतिसाद मिळालाय, त्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे आणि ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे.
सोशल मीडियामुळं अलीकडच्या काळात जगणं माणसाचं अगदी फास्ट झालंय Fast झालंय. आणि दूरवर लोकांपर्यंत आपण थोडक्या कालावधीत पोहोचू शकतो. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. बरोबर त्यामुळं नव्या जुन्याची सांगड घालून हे संमेलन साजरं होणार आहे. होणार आहे. नाही मुळामध्ये आपल्या मसाप शाखेची स्थापना साधारण केव्हा झाली आणि त्याच्या वतीनं काय काय उपक्रम राबवले जातात? साधारण मसाप शाहूपुरी शाखेची स्थापना 2012 साली झाली बरं आणि साताऱ्यात जी साहित्य क्षेत्रांसंबंधित फार काही उपक्रम चालू होते हां ते आमच्या शाहूपुरी शाखेने विनोद कुलकर्णींच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात उपक्रमांना चालना दिली. बरं 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 त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात साहित्यिक वाढले साताऱ्यात, लेखक वाढले, कवींना बळ मिळालं. बरोबर. अशा विविध घटनांनी आम्ही प्रत्येक गोष्टी लोकांना सहभागी करत बरोबर. आणि हेच प्रमुख उद्दिष्ट होतं की साहित्य प्रेमी वाढावेत. स्वतः साहित्य तयार करणारी मंडळी, लेखक असतील, कवी असतील, गझल लिहिणारे असतील, तर ही मंडळी तयार व्हावीत, त्यांची एक बैठक जमावी आणि त्यासाठी एक सन्माननीय व्यासपीठ असावं. ते व्यासपीठ तुम्ही मसाप शाखेच्या वतीनं दिलं. आणि त्याचाच भाग म्हणून गेले काही वर्षापासून अखिल भारतीय जी संमेलन होतात या प्रत्येक संमेलनामध्ये कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून साताऱ्यातील काही लोकांना तिथं प्रतिनिधित्व करण्याची सुद्धा संधी मिळाली. कोणाला जसे की स्नेहल दामले असतील किंवा पूर्ण संमेलनाचं सूत्रसंचालन असेल, आपले प्रदीप कांबळे सर असतील, अशा पद्धती बऱ्याच जणांना काही ना काही तिथं सादरी करण्याचं अखिल भारतीय व्यासपीठावर जाण्याची संधी या शाखेच्या माध्यमातून मिळत गेली. वा वा वा. नाही आणि मग उपक्रम कोणकोणते राबवले जातात साधारण? गेले 12 वर्ष आपण शिवार साहित्य संमेलन, कवी गिरीश आणि यांच्या रहमतपूर येथील स्मारक उभारणी केली. तसेच बासी मर्डेकर यांचे मर्डे येथील एक जीर्ण अवस्थेतलं घर होतं, ते आपण कुलकर्णी साहेबांच्या अथक प्रयत्नातून ते घर आपण आता त्याचं जीर्णोद्धार करून पूर्ण आमच्या शाखेने ते नूतनीकरण केलं आणि त्याचं स्मारकात रूपांतर केलं. तसंच दरवर्षी आपण तिथं पुण्यतिथी आणि जयंती या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करतो. बरोबर. लेखक वाचक तिथे येतात, त्या घराला भेट राज्यातून मर्डेकर प्रेमी आता तिथं भेट द्यायला यायला लागले. नवकवितेचे जनक जना म्हणलं जातं. अशा माणसावर नितांत प्रेम करणारा महाराष्ट्रवासी आहे. त्यामुळं त्याचं फार मोठी किंमत आहे त्याला. तसंच मराठी भाषा पंधरवडा म्हणजे हा राज्यातील पहिला जो आम्ही चालू केला, तो मराठी भाषा पंधरवडा दरवर्षी साजरा केला जातो आमच्या शाखेतर्फे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्रव्यापी चळवळ आम्ही उभी केली. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 लाख पत्र पाठवण्यात आली. तसेच संमेलनाचे आता स्वागताध्यक्ष जे माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व आमच्या शाहूपुरी शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे 26 जानेवारी 2018 साली मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील आम्ही केले. अभिजात भाषेचा दर्जा, आता जे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यात आमच्या शाहूपुरी शाखेचं योगदान आहे. बरोबर. असं आम्हाला बरोबर. नाही त्या शाखेनं सुरुवात केली आणि ही चळवळ महाराष्ट्रभर उभी राहिली आणि त्यामुळं त्याला बळ मिळत गेलं आणि तो एक रेटा आपण दिल्ली दरबारी मात्र लावलेला होता. आणि त्याचं फलित म्हणूया आपण की आपल्या मराठी भाषा जी 2000 किंवा त्याही पेक्षा जास्त कालावधीची म्हणून मानली जाती, त्याला एकदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आणि त्या दृष्टिकोनातून आता भाषा संवर्धनासाठीचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातील आणि भविष्य काळामध्ये निश्चितच या भाषेच्या संदर्भातलं काही ना काही क्रांतिकारी पावलं उचलली जातील आणि त्यामध्ये मसाप शाखा शाहूपुरीचा हा प्रामुख्यानं सहभाग असेल असं मला विश्वास वाटतोय. आणि आपले शाखेचे जे अध्यक्ष आहेत ते विनोद कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली आमचे नंदकुमार सावंत जे आहे ही सगळी यंत्रणा राबवत असतात. बरोबर. आणि त्यांच्या खालोखाल आम्ही सर्वजण सदस्य त्यांच्या बरोबरीने काम करत असतो. बरोबर. गेले 6 महिने झाले या संमेलनाकरता आम्ही विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून काम करत आहोत. गेले 6 महिने झाले आम्ही सकाळ संध्याकाळी दिवसभर हाच उपक्रम काम आम्ही करत आहोत. बरोबर. मला आता त्याच प्रश्नाकडे यायचंय की आत्ताच्या संमेलनामध्ये प्रमुख आयोजक म्हणून तुमच्या दोन्ही संस्थांचा सहभाग आहे,
तर तो सहभाग कशा प्रकारे आहे, म्हणजे तुम्ही काय काय नक्की त्या संमेलनामध्ये जबाबदारी उचललेली आहे? खरं सांगायचं तर पूर्ण संमेलनच मावळा फाउंडेशन आणि शाहूपुरी शाखा घेत आहे. हा. आणि याच्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे संमेलनाची मागणी करण्यापासून ते अगदी संमेलन शेवट होण्यापर्यंतची जी काही जबाबदारी असेल ही या दोन्ही संस्थांची आहे. बरोबर. ही दोन्ही संस्था त्याच्यामध्ये काम करतात. मग संमेलनाची मागणी केली आपण, स्थळ पाहणी झाली, स्थळ निश्चिती झाली, त्यानंतर स्वागताध्यक्षांची निवड असेल, त्यानंतर आपण लोगो शिदा फडणीस यांनी केला, त्याचं अनावरण घेतलं. त्यानंतर 6 महिने गेले आपण ह्याचं एक वातावरण निर्मिती म्हणून वेगवेगळे कार्यक्रम घेतोय. मग अध्यक्षांचा सत्कार असेल, त्याचबरोबर आपण आता काही जिल्ह्यातून ज्योत आणतोय अगोदर संमेलनपूर्व, त्याचं नियोजन असेल, कवी कट्ट्याचं नियोजन असेल, गझल कट्टा असेल, त्याच पद्धतीनं तिथल्या मंडपाची रचना कशी असेल, की जास्तीत जास्त लोक कशी सहभागी होतील, बाहेरच्या प्रतिनिधींना कसं ह्याच्यात सहभागी करून घ्यायचं, त्यांची व्यवस्था कशी करायची, राहणं खाणं, या पद्धतीनं सर्व प्रकारच्या पातळीवर ह्या दोन संस्था आता काम करतात. वा 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 वा. मुळामध्ये कसं आहे की कालच या संमेलनाच्या दृष्टिकोनातून एक हवाई बलून हो हो सोडण्यात आला आणि मला वाटतंय मसाप पुणे शाखेचे अध्यक्ष जोशी साहेब, मिलिंद जोशी साहेब हे त्यासाठी उपस्थित होते. तर त्यांनी हीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की या फुग्यासारखी संमेलनाची उंची वाढत संमेलनाची उंची वाढत जाईल आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर पोहोचेल आणि त्या दृष्टिकोनातूनच संमेलन हे साजरं केलं जाईल. अर्थात कसं आहे की मुळामध्ये कोणतीही कला सादर करत असताना जेव्हा एखादं नाटक सादर केलं जातं त्यामध्ये कलाकार महत्त्वाचा आहेच, दिग्दर्शक महत्त्वाचा आहेच, परंतु त्याबरोबरीनं प्रेक्षकही तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण त्याचा सहभाग नसेल तर ती कला अपूर्ण आहे. त्याच दृष्टिकोनातून हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये भरतंय त्याच्यामध्ये साहित्यप्रेमींचा किंवा सारस्वतांचा मेळा हा जमा होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सातारकरांना ही जर पर्वणी लाभत असेल तर प्रत्येक सातारकरांना हिरिरीनं किमान त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि वेगवेगळ्या ठरलेल्या उपक्रमांमध्ये जाऊन त्या ठिकाणी आस्वाद घेतला पाहिजे. यासाठी आपण पण प्रयत्न करतो. गेले 6 महिने आमची सर्व टीम जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळांमध्ये जाऊन या संमेलनाची आपण माहिती देतोय. संमेलनासाठी विद्यार्थी, शिक्षक यांनी सहभाग घ्यावा. शासकीय कार्यालयातील आपण कर्मचाऱ्यांना आव्हान करतोय, जसं की जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, शाळा महाविद्यालये जी आहेत त्यांच्या ह्याच्यात सहभाग करून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, की जेणेकरून याचं जाहिरात म्हणता येणार नाही पण लोकांच्यात जाऊन सांगतोय की या संमेलन असं लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गेले 6 महिने आमची टीम यासाठी प्रयत्न करते. त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये सुद्धा होर्डिंगच्या माध्यमातून लोकांना कार्यक्रम काय आहेत याची सुद्धा आपण माहिती देतोय, सोशल मीडियाद्वारे देतोय. त्याच पद्धतीने हिंदवी सारख्या रेडिओ मोठ्या कम्युनिटी मधून आपण आता लोकांपर्यंत जातोय. याच पद्धती हे संमेलन घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे. फक्त आता घरातील प्रत्येकाने बाहेर पडून त्या संमेलनाला अगदी बरोबर ही आमची माफक अपेक्षा. अगदी बरोबर. आम्ही हिंदवी रेडिओच्या वतीनं देखील गेले 10-12 दिवस ही जी मालिका चालवतोय जागर साहित्यप्रेमींचा, हे म्हणजे जनजागरण करण्यासारखाच हा साहित्यप्रेमींचा जागरचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये मला सांगायला खरोखर आनंद वाटतो की जे वक्ते किंवा जे मुलाखतकार आपल्याकडे उपस्थित झाले होते हे प्रमुख समन्वयक होते वेगवेगळ्या आयामांचे, त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांचे. तर ह्या प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये पाण्याची लहर होती डोळ्यामध्ये. का होती तर एवढं जीवापाड कष्ट घेतलेले आहेत आणि त्या कष्टाला आता कुठेतरी उभारी देणं, त्या कष्टाला पाठबळ देणं हे प्रत्येक सातारकराचं काम आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. आणि मग यजमान म्हणून जी एखाद्या घरच्या माणसाची जबाबदारी असती तशी यजमान म्हणून जबाबदारी प्रत्येक सातारकरानं उचलली पाहिजे. नेहमी सातारकर प्रचंड सहभाग घेतात. म्हणजे आपण ग्रंथमहोत्सवाच्या निमित्तानं बघितलं ती ॲक्टिव्हिटी गेली 25 वर्ष चालू आहे. तसंच मसापचे जे उपक्रम सांगितले त्याला सुद्धा अतिशय भरभरून प्रतिसाद साहित्यप्रेमींचा असतोच कायम. तर त्या पद्धतीनंच प्रत्येकानं, सातारा जिल्ह्यातील प्रत्येकानं ज्याला मराठीचा अभिमान आहे, ज्याला मराठी भाषेवर प्रेम आहे, त्याला आपल्या आईवर असणाऱ्या प्रेमाप्रमाणे आता तिचा सन्मान करायचा आहे म्हणून या संमेलनाला उपस्थित राहणं अत्यावश्यक आहे. तर तुम्ही सातारकर साहित्यप्रेमींना दोघंही काय आवाहन कराल आता याच्यामध्ये?
या तुमच्या आवाहनानंतर आपण आजचा आपला गप्पांचा कार्यक्रम संपवणार आहे. आम्ही स्वतः सातारकर म्हणून आपल्या सातारकरांना एकच आव्हान करतो की या, तुम्ही सगळेजण या, आम्ही स्वागताला आतुर आहोत तुमच्या. सगळी तयारी झालेली आहे. हा मराठीचा महाउत्सव आहे. हा डोळ्यानं बघण्यासाठी या, कारण पाठीमागचं संमेलन साताऱ्यात झालं त्याला 32 वर्ष झाली होय, होती. होय, होय. 32 वर्षानंतर हा परत सोहळा येतोय. बरोबर. पुढचा कधी होईल ते सांगता येत नाही. बरोबर. तर याचा आनंद घ्या आणि मराठी अस्मिता आपली आहे, मराठीवर आपलं प्रेम आहे, मराठी आपली भाषा आहे, तर त्याचा सर्वात मोठा सर्वोच्च असा असणारा महाउत्सव आहे. याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग घ्या. सर्वांची चांगल्या पद्धतीने सोय होईल अशी आम्ही आयोजक म्हणून व्यवस्था केलेली आहे. कुठलाही त्याच्यामध्ये त्रास होणार नाही. भव्य दिव्य मंडप व्यवस्था असेल, पार्किंगच्या व्यवस्था आहेत, लोकांना सर्व सोयी सुविधा मिळतील याची आपण खबरदारी घेतलेली आहे. आवडतील असे सर्व कार्यक्रम घेतलेले आहेत. मग यामध्ये काही रात्रीचे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, तसे दिवसभरा सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत आपला पूर्ण सुरू राहणार आहे. मुलाखत आहेत, कवी कट्टा, गझल कट्टा, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी 1 जानेवारी ते 4 जानेवारी पर्यंत सर्वांनी सहभागी व्हा. हा क्षण परत पाहायला लवकर मिळणार नाही हे तर नक्कीच आहे. त्यामुळं या कुणी मिस करू नये असे आम्ही मनापासून सर्वांना आवाहन करतो. वा वा वा. श्रोते हो, आज आपल्या हिंदवी रेडिओच्या स्टुडिओमध्ये सचिन सावंत साहेब आणि तुषार मामूलकर साहेब, 2 आयोजक असणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आले आणि दिलखुलास गप्पा मारल्या. आणि यांच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवत असेल की किती पोटतिडकीनं हे बोलतायत. का तर गेली 6 महिने अहोरात्र कष्ट यांनी घेतलेले आहेत. या कष्टांचं चीज झालं पाहिजे हे नक्की. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जो साहित्यप्रेमींचा जागराचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्यामधून जनजागरण व्हावं आणि साहित्यप्रेमींनी या संमेलनाकडं आपली पावलं वळवावीत. तिथं दिवसभर थांबून आपण प्रत्येक तिथल्या होणाऱ्या उपक्रमाचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा. आणि मन भरून येणारा आनंद हा पुढची वर्षानुवर्ष तुमच्या मनामध्ये टिकणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून यामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. श्रोते हो, आज सचिन सावंत साहेब आणि तुषार मामूलकर साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आले. त्यांच्या खरोखर आता अतिशय गडबडीचं वातावरण आहे, कारण आत्ताच ते नुकते आले. जेव्हा येणार होते त्याच्यापेक्षा 2 तास उशिरानं आले, कारण ते नायगावला त्याच कामासाठी गेलेले होते आणि त्यामुळे त्यांना यायला वेळ लागला. तरी देखील आले आणि अत्यंत पोटतिडकीनं त्यांनी आपला विषय मांडला. त्याबद्दल मी आपल्या हिंदवी परिवाराच्या वतीने त्या दोघांचंही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक
शिवरायांनी या भूमीवर अखंड धरली छाया, स्वराज्य विस्तारक शाहूंनी रचला भक्कम पाया. क्रांतिसिंह गरजला येथे, क्रांतिसिंह गरजला गोऱ्याला थेट भिडाया. असा लढा उभाळा आमचा, जिंकू सर्व लढाया. शिवशंभूंच्या सृजनाची, राजकोश अनग्रंथांची, घेऊन आण आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. मम पप्पा मम पप्पा पप्पा, मम पप्पा मम पप्पा पप्पा. पप्पा सानी ध सानी ध प नि ध म प, पप्पा सानी ध सानी ध प प प प, पप्पा सानी ध सानी ध प नि ध म प, पप्पा सानी ध सानी ध प. मम पप्पा मम पप्पा पप्पा. क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात, मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात, मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. विद्येचा वट वृक्ष जणू, विद्येचा वट वृक्ष जणू उन्नतीचा झंझावत. कृष्णे काठी ज्ञान यज्ञ दाखवी वाट तिमिरात. यशवंत कीर्तिवंतांची, दृढनिश्चयी संकल्पांची, घेऊन स्फूर्ती आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी, कृष्णेने संकल्प सोडला यास्तव यमुने काठी. जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी, कृष्णेने संकल्प सोडला यास्तव यमुने काठी. बळघामाचे उभे राहिले, बळघामाचे उभे राहिले विद्वानांच्या पाठी. अंथरला गालीचा तयाचा तुझ्या स्वागतासाठी. अभिजात या स्वप्नपूर्तीची, त्या लखलखत्या मुकुटाची, घेऊन प्रभा आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे, गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे,
आणि जण सह्याद्रीच्या